आणि पाटील नावाचे SP तिथं होते। आम्ही बोलत असताना काही गोष्टी मांडत असताना एक तर उडवाउडवीची उत्तरं ही CIDच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। रामाजन साहेब शांत होते, पण पाटील हे जे अधिकारी आहेत अतिशय उडवाउडवीची उत्तरं। त्याच्यामध्ये काय, हा आमच्या तपासाचा भाग नाही। आम्ही म्हणालो की VK सिंगली राज्य सरकारचं एक टेंडर जे अजितदादांनी मुद्दामून पुढाकार घेऊन त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते आणि त्याच्यामध्ये एक कुठेतरी लाईन होती की ज्या कंपनीचं विमान एखादा ऍक्सिडेंट झाला असेल त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा नाही, असं एक मोठं टेंडर तिथं काढण्यात आलं होतं। दादांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता आणि मग VK सिंग मंत्रालयात जाऊन भांडून त्यांनी ते जे टेंडर आहे ते कॅन्सल रद्द करून घेतलं आणि त्याच्यातून त्याचा आता मस्तपैकी धंदा सुरू आहे। मग आम्ही त्यांना विचारलं ते टेंडर का कॅन्सल करण्यात आलं, त्याच्या मागे कुठेतरी सरकारचे लोक या व्यक्तीच्या मागे आहेत का, असे काही मुद्दे तिथं मांडले। त्याच्याबरोबर आम्ही त्यांना काही प्रश्न केले, त्यांनी म्हणले आम्ही खूप खोलात गेलोय। म्हणलं काय खोलात गेलोय, काही 5 प्रश्न आम्ही तिथं केले, उत्तरं पण चुकीची उत्तरं दिली। म्हणजे जसं काय अल्कोहोल टेस्ट करत असताना त्या पायलटची अल्कोहोल टेस्ट ही ऑफिसमध्ये झाली का कुठं झाली, त्यांनी सांगितलं ऑफिसमध्ये झाली। खरं तर ती ऑफिसमध्ये झाली नव्हती, ती विमानाच्या आत तिथं कॉकपिटमध्ये झाली होती। मग आता तुम्हाला बेसिक प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही चुकीची उत्तर देत असाल तर मग आतापर्यंत तुम्ही काय लोणचं केलंय का या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत? कारण का अशा पद्धतीने उडवाउडवीची उत्तरं जर CID कडनं दिली जात असतील तर आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। मुद्दामून VK सिंगला वाचवलं जाते, मुद्दामून अजितदादाचं तपासाचं प्रकरण हे दाबलं जाते। अजितदादांना न्याय कसा दिला जाणार नाही याचा पूर्णपणे त्या ठिकाणी प्रयत्न हा सरकारमधून मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून तिथं केला जातोय, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे। आम्ही म्हणालो खरात प्रकारांचं आपलं काय करत आहात, ते म्हणाले खरात प्रकरण हे आम्ही बघत नाही, पण SID ला आम्ही तुमचं पत्र दिलेलं आहे, SID या बाबतीत तपास करते। मग CID ला काम कशासाठी दिले, का नुसतं बसण्यासाठी दिले, का इथं गोट्या खेळण्यासाठी दिलेलं आहे? त्यामुळे कुठं ना कुठंतरी इथं सरकारवर दबाव आहे। आता तुम्ही काही प्रकरणात उदाहरणं घ्या, जेव्हा म्हणजे आता पालघर साधू हत्याकांड प्रकरण बघितलं, त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये तपास पूर्ण झाला, चार्जशीट दाखल झाली। त्यानंतर खैरलांजी हत्याकांड 2006 मध्ये काही आठवड्यात तपास पूर्ण झाला, चार्जशीट करण्यात आली। मग अजितदादांच्या बाबतीत 4 महिने तुम्ही काय करत आहात? या CID वर आजच्या सरकारचं एक प्रेशर आहे, होम मंत्रालयाचं प्रेशर आहे, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे। त्यामुळे एवढे पुरावे देऊन सुद्धा जर हे सरकार आणि CIDचं काम करत नसेल तर हे हास्यास्पद आहे। त्याच्याच बरोबर आम्ही काय केलं, आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून काही RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, महाराष्ट्रातून नाही तर देशातून कुठल्याही व्यक्तीला एक अधिकार आहे RTI करायचा। RTI का केला जातो, सरकार जर मुद्दामून कुठलीतरी माहिती दडवत असेल, लपवत असेल तर मग सामान्य लोकांना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भ्रष्टाचार असू शकतो, एखादा कॉन्ट्रॅक्ट असू शकतो, अजून बरीच काही गोष्ट आहेत। आता आम्ही एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून RTI केला, कशाच्या बाबतीत, VK सिंगची जी विमान आहेत त्याबद्दलची माहिती, दादांच्या विमानातली माहिती, आणि आम्हाला उत्तर काय आले की नो वी कॅन गिव्ह दिस इन्फॉर्मेशन, आम्ही हे नाही, आम्ही या डिपार्टमेंटला तुम्ही हे विचारू नका, DGC म्हणताय आम्हाला विचारू नका, हे AIB करते। आता AIBचा बाप कोण, DGC आहे ना, मग माहिती DGC ला द्यायला काय हरकत आहे? आता हे बघा, RTIचा कसा वापर केला जातो हे तुम्हाला बघायचं असेल तर हे सगळे जे RTI आहेत जे कार्यकर्त्यांनी केलेत, आता रोहित पवार म्हणून मी ते RTI करतो। त्यामुळे या देशामध्ये RTIची खरीच किंमत राहिली आहे का? जसा मीडियाचा आमच्या सगळ्यांचा आवाज दाबला जातो तर या कलमाचा पण आवाज हे सरकार दाबते का नाही हे जर बघायचं असेल तर उद्याच आम्ही RTI करणार आहे, बघू दूध का दूध आणि पाणी का पाणी। त्यामुळे ह्याला उत्तरं मिळतात का नाही हे आम्ही बघू। आणि काही लोकांना वाटत असेल ही उत्तरं नाही दिली तर रोहित पवारकडे पुरावा नाही। मला ज्या लोकांना असं वाटतंय त्यांना एवढंच सांगायचंय की हे तुम्ही चित्र बघा, हा जो शॉल आहे, ज्यांना माहिती आहे, ज्यांना कळेल त्यांना कळणार आहे। या ज्या लोकांनी ही शॉल घातलेली आहे त्यांना मला सगळ्यांना सांगायचंय, या शॉली सकट तुमचे फोटो माझ्याकडे आहेत आणि हे व्हिडिओ आणि फोटो कधी ना कधीतरी मी बाहेर काढणार आहेत। त्यामुळे या शॉलीच्या मागे जे रहस्य आहे बऱ्याच मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की हे विषय आजपर्यंत सगळ्याच गोष्टीचं कुठं राजकारण होऊ नये या भूमिकेतून आम्ही ह्याला हात लावलेला नाही। त्यामुळे आम्ही जो RTI करत आहोत
त्या आरटीआयला सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालंच पाहिजे. तो आमचा सगळ्यांचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं सीआयडी कडनं काही अपेक्षा करून चालणार नाही. तो जो पाटील कोण अधिकारी आहे उर्मट पद्धतीने त्या ठिकाणी बोलतो. त्याच्यामध्ये आम्ही त्याला सांगितलं की हे विषय तुम्ही बघितले का? ते म्हणाले नाही, सीआयडी ह्याच्यात जाऊ शकत नाही. आम्ही त्यांना काय म्हणलो की अहो तुम्ही म्हणताय की AIBचा फायनल रिपोर्ट साठी आम्ही थांबणार आहे. अरे AIBचा फायनल रिपोर्ट आजपर्यंत कुठलाच आलेला नाही. 2023चा जो ऍक्सिडेंट VSRच्या विमानाचा मुंबईत झाला अजूनपर्यंत त्याचा फायनल रिपोर्ट नाही आला. 3 वर्ष झाली तरी. मग आम्ही अजितदादांसाठी काय 3 वर्ष इथं माशा मारत बसायच्या? त्यासाठी आम्हीच काहीच करायचं नाही. तेव्हा पाटील म्हणाला आम्हाला काय घेणं देणं नाही, रिपोर्ट कधी येतो. अरे म्हणजे काय? त्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करता येत नाही का? AIB झोपले का नाही हे तुम्हाला बघता येत नाही का? केंद्र सरकारशी बोला, चर्चा करा. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप चॅट काय घेतलेत, व्हॉट्सअप चॅट मध्ये काय आले हे लोकांना त्या ठिकाणी सांगा. पण काय झालंय या सरकारच्या काळामध्ये कुठेतरी हा वाघ आहे फक्त दात काढून घेतलेत. आणि जसं कुत्र्याला आपण लगाम लावतो ना, या सगळ्या विभागाला तिथं लगाम लावलं या नेत्यांकडनं. आणि नेते मित्राला वापरतायत, वाचवतायत. 210 कोटी रुपये VK सिंगला त्याच्या VSR कंपनीला देण्यात आले. आता तुम्ही बघा मोदी साहेबांनी सांगून सुद्धा तिची बिलं कशी निघतात बघा. मोदी साहेब एका बाजूला सांगतायत पैसेच नाहीत आमच्याकडे आणि VK सिंगचे आता कसे पैसे निघतात बघा पुढच्या महिन्यामध्ये. त्यामुळे एका बाजूला मित्राला तुम्ही वाचवताय आणि जो मित्र तुमच्या बरोबर राजकारणामध्ये त्याच्या चुलत्याला सोडून तुमच्या बरोबर आला आणि त्या ठिकाणी त्या मित्राला तुम्ही आज विसरून जात असाल. काय रे हे राजकारण आणि काय हा न्याय? जर मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर गरीबाली काय करायचं? पोलीस स्टेशनला जायचंच नाही, न्यायाची मागणी करायचीच नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार वाढतात, युवकांचे अत्याचार वाढतात, शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, युवांना न्याय मिळत नाही. म्हणून आजच्या महाराष्ट्राची ही आजची परिस्थिती आहे. अतिशय दुर्दैव. याचा निषेध आम्ही करतो आणि पुढच्या वेळेस काय का होईना आम्हाला आत का टाका पण या सीआयडीला कुलूप लावल्याशिवाय आम्ही काय राहणार नाही. फोटो दाखवले ते नेमकं कोणाचे? कोण आहे फोटो मध्ये? जास्त करून मफलरचाच फोटो आहे आणि बऱ्याच लोकांनी हे मफलर घातलेले आहेत. ते कधी घातले, कधी कशासाठी घातले हे मफलरचं डिझाईन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.